नमस्कार, मी अमोल पुरकर, वेलकम सीड प्रतिनिधी. आपण आलो वेलकम सीडची पपया WS46च्या प्लॉटवर. आपल्याबरोबर व्यापारी बंधू आहे, जाणून घेऊ त्यांचं मनोगत. भाऊ नमस्कार. नमस्कार दादा. आपलं नाव सांगा. भारत राठोड. बर, अविनाश राठोड. आपलं काय ट्रेडिंग कंपनी नाव आहे भाऊ? साईराम फ्रूट कंपनी. साईराम फ्रूट कंपनी. बर, आपला मोबाईल नंबर सांगा एकदा. 89 99 73 62 62. हे माझं आहे भरत राठोड. बर, अविनाश राठोडचा नंबर आहे 74 99 51 03 60. बर बर भाऊ, तुम्ही कधीपासून पपई कटिंग करतात? 2000 तरी बी 14 पासून आमचं हे चालू आहे पपईचा व्यवसाय. पपईचा. फक्त पपईच कटिंग करता तुम्ही? हो. बरोबर. आणि वेलकम कधीपासून कटिंग करता? वेलकम एवढा 3-4 वर्षापासून चालू आहे. 3-4 वर्षापासून 4-5 झालं. वर्षापासून. बरं, काय सर्वसाधारण काय वाटतं तुम्हाला वेलकम आणि अदर व्हरायट्यांमध्ये? वेलकम व्हरायटी ही मार्केटमध्ये याची डिमांड आहे ना सध्या भरपूर वाढून गेलेली आहे. बर याची मेन खासियत काय आहे? ही पूर्णपणे पिकते. बर तसा करून ही डागी होत नाही. बर तर तुम्ही किती बी पिकलेली पपईवरती उभे राहून जा, किती बी वेट टाकून द्या तरी त्या माल दाबला जात नाही. बाकी व्हरायटी कसं आहे, दाबले जातात. थिकनेस त्याच्यानं जास्त डागी आहे, वगैरे झड, कडक डागी पण आहे. वगैरे पडत नाही क्वालिटी पण चांगली आणि क्वालिटी पण चांगली आहे. हो. मार्केटमध्ये याचा उठाव सध्या एकदम भरपूर प्रमाणात वाढून गेलेला आहे. बर कुठे पंजाब आणि हरियाणामध्ये याचा भरपूर डिमांड आहे. आहे. तुम्ही कुठे कुठे पाठवता? पंजाब, हरियाणा, अजून आमचं हरियाणा, पंजाब, बाकी युपी लाईन वगैरे, बर राजस्थान, आता जयपूरमध्ये पण पहिले market ला पण जयपूरमध्ये चाललंय नाही, आता जयपूरमध्ये पण डिमांड आहे. डिमांड आहे वेलकमला. जयपूरवाल्यांचा पण फोन येतो वेलकम साठी. बर बर. मग तुमची रोजची गाडी एक लोडिंग आहे हो एक वेलकमची? लोडिंग जसं राहिलं तसं माल राहिला की वेलकम राहिला तर आम्ही सोडत नाही. बरं तुम्ही दिवसात 4 गाडी का असो ना. बरोबर बरोबर. तुम्ही आता जेव्हापासून वेलकम कटिंग करताय तेव्हा सर्वसाधारण फ्रूट साईज म्हणजे किलो मध्ये किती तुमच्या अंदाजाने आता तुम्ही 400 ग्रॅम पासून 2 किलो 3 किलो पर्यंत आपण कटिंग करून कटिंग करून तीन- घेता? 3-3.5 किलो मध्ये Cutting करून घेतो आपण. कटिंग करून घेता. आणि मंडी किती दिवसाची गाडी चालते तुमची रस्त्याला? 4 दिवस 5 दिवस याला काय अडचण नाही. काही 5 अडचण दिवस 6 दिवस पर्यंत अडचण नाही याला. काही बरोबर. हो. म्हणजे माल खराब होत नाही. नाही खराब होत नाही. आणि रेट मध्ये काही डिफरन्स? नाही. तरी किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया, राज करने के लिए आया मैं. बरोबर. मग तुम्ही माल म्हणजे व्हरायटीला समाधानी आहात, तुम्हाला व्यापाराला काही अडचण येत नाही? चालेल दादा, धन्यवाद, थँक्यू.